हॅलो, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आज आहे आषाढी एकादशी आणि तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज माझी दिवसाची सुरुवात झाली. आताच मी आंघोळ वगैरे करून फ्रेश झाले आणि आता मला थोडं देव वगैरे घासून घ्यायचे. मी पटापट अशी घासून घेते आणि त्यानंतर मला देवपूजा करायची आहे. अशा प्रकारे मी देवाची पूजा घरच्या घरी केलेली आहे दरवर्षीप्रमाणेच. बाहेर मी आता रांगोळी काढलेली जी तुम्हाला दाखवायची होती. तर तुम्ही बघितलं असाल की किती हवा, आमच्या इथे खूप हवा येते आणि त्या हवेमुळे म्हणजे आता सध्या चालूच आहे आमच्या इकडे, म्हणजे तुमच्या इथे पण असेल तर खूप जास्त हवा येते आणि त्यामुळे ती रांगोळी आत्ता जस्ट काढून मी आली होती. जी रांगोळी पूर्ण पूर्ण पसरले सगळीकडे, म्हणजे माझी मेहनत होती ती वाया गेली. आता आता परत मला तिथे जाऊन पूर्ण दरवाजा मला तिथे साफसफाई करावी लागेल, दरवाजाच्या इथे पूर्ण झाडून घ्यावं लागेल. तर मला खूप आवडतं रांगोळी काढायला, म्हणून मी रांगोळी काढायला तिथे आज म्हटलं एकादशी तर काढावी, पण तिथे दिवा पण लावता येत नाही आणि रांगोळी काढलं तर असं पसरते, त्यामुळे मला आवड असली तरी मला काढता येत नाही. आणि बघते आता मी क्लीन करून घेते. आणि आज उपवास आहे माझा एकादशीचा, जो उद्या सुटणार आहे. तर सकाळपासून तरी मी काही नाही, फक्त चहा प्यायले आणि वेफर्स थोडेसे खाल्लेत बटाट्याचे. आणि आत्ताच विनूने मला लस्सी दिली आणून, आता लस्सी पिते आणि संध्याकाळीच मी उपवासाचं काहीतरी बनवेन, कारण की माझ्या एकटीचा उपवास आहे, त्यामुळे मला काही एवढं बनवण्याची इच्छा नाही. दोघांचं असतं तर मग कदाचित काहीतरी बनवलं असतं, पण एकटीचं आहे त्यामुळे काही बनवलं नाही मी. तर संध्याकाळीच बनवेन उपवासाचं काहीतरी माझ्यासाठी. आणि संध्याकाळी मी मंदिरात पण जाणार आहे, तर व्हिडिओला एंडपर्यंत बघा. खूप सुंदर मंदिर आहे, शांतता असते आजूबाजूला, एकदम गावामध्ये आहे ते. आणि जास्त गर्दी वगैरे, म्हणजे मागे 2 वर्ष मागील मी जाते तिथे जास्त गर्दी नव्हती ज्यावेळेत आम्ही गेलेलो त्या. तर आज बघू तिथे काय, मी दाखवेन तुम्हाला. सुंदर मंदिर आहे, शांत आणि निवांत. तर तिकडे जाणार आहे संध्याकाळी मी, तर व्हिडिओला एंडपर्यंत बघा. आणि आजचा डेली ब्लॉगच असणार आहे. बरेच दिवस ब्लॉग बनवला नव्हता, हो म्हटलं आज ब्लॉग बनवावा आणि सगळ्यांना एकादशीचं विश पण करावं आणि डेली ब्लॉगच बनवावा म्हणून. तो संध्याकाळी मी तुम्हाला मंदिरसुद्धा दाखवेन. आम्ही जाणारच आहोत तर. आणि तुम्ही पण मंदिराचं मध्ये जे मूर्ती आहेत किती सुंदर आहे आणि मंदिर कुठे आहे काय ते मी सगळं दाखवणार आहे, तर तुम्ही पण बघा. मंदिराच्या इथे आलो आहोत. इकडे पाठीमागे मंदिर आहे, तुम्हाला दाखवते मी. आतमध्ये मंदिर आहे हे इकडे, आणि हे असं गाव आहे इकडे, आणि इथे गावामध्ये हे मंदिर आहे. आता आपण मंदिरात जाऊया.
तर या मंदिरात या ज्या आजी आहेत त्या अगदी लहान मुलाप्रमाणे, आपल्या नातवंडाप्रमाणे, मुलांप्रमाणे विठ्ठल रुक्मिणीची नजर काढत होत्या इथे. तर इथे बसल्यावर मी त्यांना हे नोटीस केलं आणि मला खूप बरं वाटलं त्यांना बघितल्यानंतर. तर मी बघतच होती त्यांना हे करताना की नक्की त्या काय करत आहेत. आणि इथे हे भजन चालू आहे. आता आम्ही निघालो आहोत तिथून मंदिरातून जायला. थोडा वेळ थांबलो होतो तिथे आणि बरं वाटलं. एक 10-15 मिनटं तिथे थांबलेलो आम्ही आणि छान असं निवांत, जास्त गर्दी नाही आहे इकडे. मी गेली 2 वर्ष, आता हे 3रं वर्ष इकडेच येते. तर मस्त असं मंदिर आहे आणि हा समोर स्तंभ आहे. आता आम्ही घरी आलो आहोत, पण आमच्याकडे चावी मी यांना ठेवायला दिलेली आणि ती चावी त्यांच्याकडेच राहिली. आता आम्हाला इथे वेट करावा लागेल, है ना देखवे. पर्स मी घेऊन नाही गेलेली म्हणून यांच्याकडे चावी ठेवायला दिलेली आणि ते आता गाडी लावायला गेले आणि त्यांच्याकडे चावी राहिली आणि आता आम्ही इथे वेट करतोय दरवाजाच्या बाहेर. तर आता मी उपवासाचं मंदिरात जाऊन आलो आणि आता ना उपवासाचं मी नेहमी खिचडी आणि खाऊन कंटाळा आला आहे आणि काहीतरी वेगळं बनवायचं होतं म्हणून मी आता अप्पे बनवते उपवासाचे. तर मी थोडक्यात तुम्हाला रेसिपी सांगते. तर हे जे आहे ना ते वरी आणि साबुदाणा याला मी हे केलं, थोडंसं तव्यावर परतून घेतलं 1-2 मिनटं साबुदाण्याला आणि वरीला. वरीचे जे तांदूळ म्हणजे बारीक रवा येतो त्याला
1 मिनटं आपण गॅसवर परतवायचं दोन्ही गोष्टींना. आणि त्याचं प्रमाण असं घ्यायचं आहे की तुम्ही 1 वाटी वरई घेतलं तर अर्धा वाटी साबुदाणा या प्रमाणामध्ये मी घेतलं आहे. तर मी हे 1.5 वाटी वरई आणि पाऊण वाटी साबुदाणा घेतला आहे. आणि त्याला 1-2 मिनटं तव्यावर गरम करायचं आहे, ते मिक्सरला लावायचं आहे. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मी मीठ टाकलं आहे, दही टाकलं आहे 1 वाटी. जेवढं तुम्ही वरी घेणार आहात ना, वरईचं जे माप घेणार आहात सेम मापामध्ये तुम्हाला दही त्यामध्ये मिक्स करायचं आहे. आणि साबुदाणा जे आहे ते तुम्हाला हाफ पोर्शनमध्ये घ्यायचं आहे. म्हणजे 1 वाटी घेतला तर अर्धा वाटी साबुदाणा आणि 1 वाटी दही असं तुम्हाला घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये मीठ मिक्स केलं आहे आणि थोडंसं पाणी 2 ते 3 वाट्या पाणी आहे. आणि हे अशा कन्सिस्टन्सीमध्ये. तर आता याचे मी अप्पे बनवणार आहे, असं आहे. आणि यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकला आहे. आणि इकडे मी थोडीशी तयारी शेंगदाण्याचं कूट यात बनवलेलं, त्यातच मी आता मिरची, खोबरं आणि मीठ टाकून ही चटणी हे करणार. आणि यात पण शेंगदाण्याचा कूट आहे थोडासा, जो मी मगाशी बनवलेला यात पण टाकला आणि यात पण आहे. तर यामध्ये आता मीठ टाकून याची चटणी बनवणार आहे अप्प्याबरोबर खाण्यासाठी. तर ही अशी मस्तपैकी चटणी तयार झाली आहे. आणि हे आहे अप्प्याचं आपलं बॅटर. आणि हे इथे मी अप्पे बनवायला ठेवले आहेत. उपवासाचे अप्पे रेडी आहेत. आता मी खाऊन घेते, मला खूप भूक लागले. आणि सकाळपासून जास्त काही खाल्लं नाही, आजचा उपवास माझा कडक होता खूप. तर आता मी हे जे उपवासाचे अप्पे बनवले ते खाऊन घेते. आणि कारण की आज खूप कडक उपवास केला मी, जास्त काही खाल्लं नव्हतं सकाळपासून. फक्त चहा प्यायली होती सकाळी 1 कप आणि थोडेसे वेफर खाल्लेले. त्यानंतर 1 केळं खाल्लेलं. आणि आता हे अप्पे बनवलेत आज. तर नेहमी तेच करायला जर तुम्हाला कंटाळा येत असेल तर मी थोडक्यात रेसिपी मगाशी तुम्हाला सांगितली आहे, तर एकदा करून नक्की बघा. आणि नंतर थोड्या वेळाने मी उपवास सोडल्यानंतर मग बोलते तुमच्याशी. तर आता माझं उपवासाचं जे काही होतं बनवलेलं मी ते खाऊन झालं. आणि आता ब्लॉगचं एंड केलं नव्हतं, तर बऱ्याच दिवसांनी ब्लॉग नव्हता, बरेच दिवस बनवलेला. त्यानंतर म्हणून मी म्हटलं आज ब्लॉग बनवावा. तर आजचा डेली ब्लॉगच होता. आणि मंदिरामध्ये आम्ही दर्शन करायला गेलेलो. तर मी युजुअली 4-5 वाजता जाते, गेल्या वर्षी किंवा त्याच्या गेल्या वर्षी. तर 4 ते 5च्या दरम्यान जायची. त्यामुळे तिथे मंदिरात अजिबात कोणीच नसायचं. आणि तिथे एक 5-10 मिनटं बसून वगैरे मग आम्ही यायचो मंदिरामध्ये. तर आज तिथे गर्दी होती, म्हणजे सतत चालू होती. म्हणजे दर्शनासाठी जे भक्त आहेत ते बरेच जण येतच होते, चालू होते. आणि एका साईडला भजन चालू होतं. तर तरी पण छान असं दर्शन झालं आहे. आणि मग आम्ही 15 मिनटं तिथे भजन होतं ते ऐकत होतो. 15-20 मिनटं तिथे बसलेलो आम्ही. आणि त्यानंतर मग आम्ही घरी यायला निघालो. तर मस्त असं दर्शन झालेलं आहे. आणि बरं वाटलं, आजचा दिवस खूप चांगला गेला. तर आजचा व्हिडिओ एवढाच होता. जर आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. सो मला सबस्क्रायबरची खूप जास्त गरज आहे. सो शेअर पण करा, जेणेकरून तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीला पण व्हिडिओज माझे शेअर करा. सो त्याने सबस्क्रायबर मे बी वाढतील. आणि नवीनच यूट्यूब चॅनल आहे, त्यामुळे तुमच्या सपोर्टची खूप जास्त गरज आहे. सो आजचा व्लॉग एवढाच होता. आणि नोटिफिकेशन बेल आयकन दाबा, म्हणजे तुम्हाला नवीन ब्लॉगचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला माझे नवीन ब्लॉग्स बघायला मिळतील. बाय अँड गुड नाईट गाईज.